हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी कमी वेळात होणारे झटपट असे चविष्ट कुकीज करणार आहोत. ते आहेत पिस्ता कुकीज. फ्रेंड्स, हे पिस्ता कुकीज जे आहेत ना, तर ते मी माझ्या एका मैत्रिणीकडे घेऊन गेले होते. तर तिने लगेच बॉक्स ओपन केला आणि खाऊन बघितले. तिला एवढे आवडले की तिने मला विचारले की कुठल्या शॉपमधनं आणलेस. म्हणलं नाही अगं, कुठल्या शॉपमधनं नाही आणले, मी स्वतः केलेत घरी. आणि ते पण आहे ना मैदा आणि साखर न वापरता. तिला एवढं आश्चर्य वाटलं, तर मला म्हणली रेसिपी शेअर कर. म्हणून मी हा रेसिपी व्हिडिओ सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी शेअर करते. इथे मी यांना काय केलं आहे, पूर्वतयारी म्हणून एका कढईमध्ये छोटं स्टँड ठेवून घेतलं आणि त्याच्यात बसेल असं आहे ना थाळी ठेवून घेतली. त्याच्यात आहे ना बटर पेपर ठेवला आणि त्याला थोडं तुपाने ग्रीस केलं. जर बटर पेपर नसेल तर तुम्ही यांना डायरेक्ट थाळीला आहे ना तूप ग्रीस केलं तरीही चालू शकतं. आता इथे साहित्य म्हणजे काय, तर अर्धा बाऊल आहे ना तूप लागणार, जे मेल्टेड असावं, म्हणजे पातळ असावं पण गरम नसावं. त्यानंतर 1.25 बाऊल कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ. त्यानंतर जेवढं लागेल तेवढं दूध, बेकिंग पावडर, पिस्ता पावडर जी आपण कणकेमध्ये मिक्स करणार आहोत. त्यानंतर अर्धा बाऊल गूळ आणि पिस्त्याचे जाडसर तुकडे जे आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहेत. बरं, आता इथे व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने तूप आणि गूळ छान फेटून घ्यायचं, म्हणजे गूळ माऊ होतो आणि तूप थोडंसं पांढरट्ट कलरचं होतं, म्हणजे हलकं होतं. त्यानंतर एक छोटी चाळणी ठेवायची आणि त्याच्यावर कणिक आणि बेकिंग पावडर छान चाळून घ्यायचं, म्हणजे आपले कुकीज जे आहेत ते हलके होतात. आता सगळं मिक्स केल्यावर ना तुम्हाला असं क्रम्बल वाटत असेल, म्हणजे थोडंसं जाडसर, तर मिक्सरमध्ये आहे ना हे सगळं टाकायचं मिक्सचर आणि पल्स मोडवर छान फिरवून घ्यायचं, म्हणजे छान मिळून येतं. त्यानंतर लागेल तसं दूध घालायचं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने कुकीज छानपैकी आहे ना शेप करून घ्यायचं. बरं, आता या प्रमाणात ना जवळजवळ एक 9 ते 10 कुकीज होतात. गार्निशिंगसाठी आपण पिस्त्याचे तुकडे लावलेले आहेत आणि थाळ्यामध्ये सगळे ना कुकीज ठेवून घ्यायचे, पण थोडंसं अंतर ठेवायचं, चिटकून ठेवायचे नाहीत. कारण काय होतं, बेक झाल्यावर आहे ना कुकीजचा शेप थोडासा वाढतो आणि मग ते चिटकून राहतात, तुटतात मग कुकीज. तर अशा पद्धतीने आपण आहे ना कढई तर तापवायला ठेवलीच होती, लो फ्लेमवर हे ठेवायचे कुकीज आणि वरून आहे ना परात झाकून ठेवायची किंवा मोठं झाकण, जेणेकरून हवा लागायला नको. त्यानंतर 25 ते 30 मिनटं कुकीज छान बेक करायचे आणि जसं इथे व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने चेक करायचं. गार झाल्यावर कुकीज छान बाहेर निघतात. मग आहेत की नाही हे हेल्दी कुकीज? तुम्ही पण नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.